जास्त प्रमाणात किडतात, तर तुम्हाला माहित आहे का खूप जास्त प्रमाणात दात किडल्यावर काय होते आणि त्याचे दुष्परिणाम काय असू शकतात? तर हेच आपण आता जाणून घेणार आहोत। कधी कधी प्रमाणापेक्षा बाहेर स्वीट म्हणजेच गोड पदार्थ खाल्ल्यावर जास्त प्रमाणात दात किडतात, तर त्यासाठी काय उपाययोजना असावी हे आपण जाणून घेणार आहोत। मी डॉक्टर शलाका। आज आपण जाणून घेणार आहोत रूट कॅनल ट्रीटमेंटचे महत्त्व। तर फ्रेंड्स, लहान मुलांचे दात हे कधी कधी खूप जास्त, अशा मुलांमध्ये कधी कधी वेळेच्या आधीच म्हणजे ज्या वेळेस दात पडायला पाहिजे त्या वेळेच्या आधीच दात हे अत्यंत खराब अवस्थेत आपल्याला दिसायला मिळतात किंवा खूप डीप प्रकारचे होल हे दातात आपल्याला दिसतात। तर आपण काय करावे? यावेळेस आपण जेव्हा डेंटिस्टकडे जातो म्हणजेच एका दंतवैद्यकाकडे जातो, तेव्हा आपण दाताची जी नस असते, जी एकदम इन्फेक्शन झालेली, जंतू संसर्ग झालेली नस असते, ती आपण काढून टाकतो। तर या ट्रीटमेंटला आपण डेंटिस्टच्या भाषेत पल्पेक्टॉमी असे म्हणतो किंवा त्यालाच रूट कॅनल ट्रीटमेंट असे सुद्धा आपण म्हणू शकतो। तर फ्रेंड्स, आपण ही जंतू संसर्ग झालेली नस ही काढून टाकतो आणि त्यात औषधोपचार करून परत त्यावर सिमेंट भरून टाकतो। तर फ्रेंड्स, ही ट्रीटमेंट अत्यंत सोपी आहे आणि तुमच्या मुलासाठी सोयीस्कर आहे। मुलाचे जे दुधाचे दात असतात ते योग्य वेळात जर पडले नाही तर पुढे येणारे परमनंट दात हे वेडेवाकडे येऊ शकतात आणि मुलाला त्याचा पुढे दुष्परिणामच दिसून येतो। तर फ्रेंड्स, योग्य वेळी तुम्ही दात वाचवले तर चांगले जाईल। साधारण 6 ते 12 वर्षापर्यंत ही ट्रीटमेंट आपण करू शकतो आणि त्याच्या पुढे येणारे परमनंट दात हे देखील चांगले येतील। तर फ्रेंड्स, तुम्ही नक्कीच तुमच्या जवळच्या दंतवैद्यकाकडे जाऊन या ट्रीटमेंट विषयी अजून जाणून घेऊ शकता, अधिक माहिती घेऊ शकता।